पाणी जीवनासाठी आवश्यक आहे. पाण्याविना जीवनाची कल्पना करता येत नाही. पाण्याला जीवन म्हटलं गेलेलं आहे. पण आपल्या देशामध्ये पाण्याचा हक्क नाकारलेला होता. खूप मोठा जनसमुदाय सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याला, पाण्याला स्पर्श करण्याच्या हक्कापासून वंचित होता. आणि ह्या अन्यायाविरुद्ध पहिल्यांदा जो प्रतिकाराचा लढा झाला, तो लढा महाड सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. नमस्कार, मी अमरनाथ. इंडी जर्नलच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. इंडी जर्नलच्या इन फोकस कार्यक्रमामध्ये आज आपण महाड सत्याग्रहाची चर्चा करणार आहोत. महाड सत्याग्रहात ज्यांनी पुढाकार घेतला, तो लढा संघटित केला, त्या लढ्याचे संघटक कॉम्रेड R.B. मोरे, त्यांचे नातू कॉम्रेड सुबोध मोरे आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. महाड सत्याग्रहाबद्दल, त्या काळाबद्दल, त्या सर्व घडामोडींबद्दल आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कॉम्रेड सुबोध मोरे ह्यांची ओळख केवळ कॉम्रेड R.B. मोरेंचे नातू इतकीच नाही, तर ते सामाजिक सांस्कृतिक चळवळीतले खूप खंदे, अनुभवी, जुने, धडाडीचे असे कार्यकर्ते आहेत. कॉम्रेड सुबोध, मी आपलं इंडी जर्नलच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. महाडचा सत्याग्रह किंवा महाड मुक्ती संग्राम किंवा चवदार तळ्याचे आंदोलन म्हणून जे ओळखलं जातं, ते काय होतं? महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह हे आपण नेहमी बोलत असतो, ऐकत असतो. ते मला असं वाटतं की भारतातल्या समाज परिवर्तनाच्या लढ्यातलं अतिशय एक महत्त्वाचा लढा हा महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह होता. मगाशी तुम्ही बोलताना जो उल्लेख केलात की या देशामध्ये हजारो वर्ष इथल्या अस्पृश्यांना साधा पाणी पिण्याचा हक्कही नाकारला गेला होता. त्याविरोधात ठिकठिकाणी अस्पृश्य जनता, समाजसुधारक, अगदी महात्मा फुल्यांनी, आपल्याला कल्पना आहे की महात्मा फुल्यांनी हौद खुला केला असं आपण ऐकतो. म्हणजे हे महात्मा फुल्यांनी का करायला लागलं, तर या देशामध्ये इथल्या अस्पृश्यांना हे हक्क नाकारले गेले होते. तर हा जो हक्क नाकारला गेला होता, त्याचाच तो प्रश्न घेऊन जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 20 मार्चला 1927 साली जी परिषद भरली होती महाडमध्ये, त्या परिषदेलाच महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह असं म्हटलं जातं. या घटनेचा उल्लेख महाडचे पाणी पेटले असा केला जातो. पाणी पेटले म्हणजे काय? ते कुठल्या ऐतिहासिक संदर्भामध्ये आपण ते बघू शकतो? महाडचे पाणी पेटले ह्याला संदर्भ म्हणजे महाड सत्याग्रह झाल्यानंतर मी मगाशी त्याचा उल्लेख केला की या देशातल्या सामाजिक चळवळीची सुरुवात ही महाड सत्याग्रहाने झालेली आहे. म्हणजे सामूहिक प्रगत. ह्याच्या आधी अनेक स्तरावर लोकांनी आंदोलने, संघर्ष केलेले आहेत, परंतु हा एक ऐतिहासिक टप्पा असा होता की ज्या लढ्यातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व उदयास आलं. आणि त्यानंतर आपण बघतो की महाड सत्याग्रहापासून ते पुढच्या अनेक कालखंडात वेगवेगळे लढे, संघर्ष झालेले आहेत. दलित चळवळीची ज्याला म्हणून सुरुवात ही त्या महाड सत्याग्रहातून झालेली आहे. ह्याच्या आधी इतर समाजसुधारकांनी दलितांसाठी, अस्पृश्यांसाठी काही कार्य करत होते, पण प्रत्यक्ष अस्पृश्यांमधल्याच एका नेतृत्वाने, एका नेत्यांनी हा संघर्ष सुरू केला, म्हणून त्याला महत्त्व आहे. आणि पाणी पेटले हा उल्लेख केलेला आहे की पाणी पेटले म्हणजे हा थॉट, हा विचार, समतेचा विचार हा देशभर पसरत गेला ह्या महाड सत्याग्रहाच्या नंतर. ही इतकी मोठी ऐतिहासिक घटना आहे, त्याचे पडसाद खूप दूरपर्यंत गेले. त्याची सुरुवात कशी झाली? कॉम्रेड R.B. मोरेंचा ह्याच्यामध्ये पुढाकार होता, तर तो कशा प्रकारे होता आणि कुठल्या पार्श्वभूमीवर कॉम्रेड R.B. मोरेंना ह्या प्रेरणा मिळालेल्या होत्या? मी याची एक थोडीशी
ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगतो की ज्या महाडमध्ये हा सत्याग्रह घडला त्या महाडच्या जवळ एक लहानसं दासगाव नावाचं गाव आहे, ज्या गावाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लागलेली आहे की भारतामध्ये ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणामध्ये अस्पृश्यांना मिलिटरीमध्ये लोक जायला लागले, भरती व्हायले. तर दासगाव हे जे गाव आहे हे बंदराचं गाव आहे. दासगावच्या म्हणजे ज्या त्या काळातले सैनिक मिलिटरीचे लोक यायचे हे बंदरावर उतरून मग दापोलीला कॅम्प होता. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे दापोलीला तुम्हाला माहिती असेल. तर हा दापोली कॅम्पला जाणारे लोक असतील किंवा महाडच्या आसपास परिसरात जाणारे लोक हे दासगावला यायचे आणि दासगावमधून त्याचं हे सुरू झालेलं. तर त्यामुळे दासगावमध्ये ही त्या काळामध्ये मी 1888 साली 1888ला इथल्या जातीव्यवस्थेने इथल्या धर्मव्यवस्थेने अस्पृश्यांना पक्कं घर राहायला बंदी केली होती. असं असताना 1888 साली दासगावमधलेच आर.व्ही. मोरेंचे मामा, त्यांचं नाव विठ्ठल आनंद हाटे, त्यांना जोशी म्हटलं जायचं कारण ते ज्योतिष बघायचे म्हणून. तर त्यांनी एक माळ्याची माडी बांधली होती आणि त्याला काही लोक माडीवाले जोशी किंवा माडीवाल्यांचे बाबा असे म्हटलं जायचं. तर ती माडी तिथे बांधली गेली होती. आर.बी. मोरेंचे मामा होते. आणि ब्रिटिशांनी त्या काळामध्ये दासगावमध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली, ज्याच्यातून अस्पृश्य विद्यार्थी शिक्षण घ्यायला लागले. त्यातूनच 7 शिक्षक, दासगाव गावातले 7 शिक्षक तयार झाले आणि हे 7 शिक्षक त्या काळामध्ये घोड्यावरून जाऊन आजूबाजूच्या गावातील अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत होतं. त्याच्यामध्ये एक आर.बी. मोरेंचा भाऊ लक्ष्मण हाही होता, तोही घोड्यावरून जाऊन आजूबाजूच्या गावामध्ये शिक्षणाचं काम करायचा. तर हा शिक्षणाचा वारसा मिळाला. ज्यांचा मी माडीवाला दोषींचा उल्लेख केला हाटे, ते स्वतः त्या काळात शिकलेले होते. त्यांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्व कालखंडातील जे एक समाजसुधारक आणि डॉक्टर महात्मा फुल्यांचे अनुयायी गोपाळबाबा वलंकर बाबा म्हणून त्यांचं नाव आपण ऐकलं असेल. तर ते वलंकर बाबांचे मित्र होते आणि वलंकर बाबांचं देखील दासगावमध्ये येणं जाणं असायचं. त्यामुळे समतेचा विचार हा तिथपर्यंत पोचला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आर.बी. मोरेंना देखील शिक्षणाची संधी मिळाली आणि ते शिक्षण घ्यायला लागले. आणि शिक्षण घेत असतानाच त्यांनी जे काय बघितलं की अस्पृश्यांना कशा तऱ्हेचं जीणं जगायला लागते, तर त्यांना बालपणापासून ह्या गोष्टींचा त्रास सहन करायला लागला. त्यांना स्वतःला देखील शाळेमध्ये हायस्कूलची परीक्षा पास झाल्यानंतर प्रवेश नाकारला गेला होता. त्यासाठी त्यांना त्या काळात संघर्ष करायला लागला. त्या संघर्षातून त्यांना कॉन्फिडन्स आला, आत्मविश्वास आला की आपण या समाजव्यवस्थेमध्ये लढू शकतो, संघर्ष करू शकतो. आणि त्यातून आर.बी. मोरे हे सामाजिक समतेच्या चळवळीची त्यांची सुरुवात जी आहे ही बालपणातूनच झाली तिथे. त्याचबरोबर त्यांनी त्या काळामध्ये अस्पृश्यांना महाडच्या बाजारपेठेमध्ये भाजी विकायला, मोळ्या विकायला बंदी घातली होती. सार्वजनिक वाहनातून त्यांना जाऊ दिलं जात नसायचं. या प्रश्नावर पण त्यांनी संघर्ष केले आणि हे संघर्ष करून ते सामाजिक चळवळीत त्यांचा सुरुवात जी आहे ती तशी झालेली आहे. आता प्रश्न दुसरा जो आहे की महाड सत्याग्रहाचा त्यांनी प्रेरणा कशी मिळाली किंवा त्यांनी तो लढा कसा केला, तर त्याला एक कारण असं घडलं की त्या काळच्या मुंबई राज्यामध्ये मुंबईचे एक समाजसेवक सुधारक C.K. बोले, सीताराम केशव बोले यांनी 1923 साली एक प्रस्ताव पारित केला होता, जो ठराव आणला होता, ज्या ठरावानुसार अस्पृश्यांना म्हणजे सर्व सार्वजनिक तळी, मंदिरे, पाणवठे हे सगळ्यांना खुले असतील, हा ठराव केला. आणि त्या ठरावामुळेच आर.बी. मोरेंना ही कल्पना सुचली असं मला म्हणजे सुरुवात म्हणून सांगतो. म्हणजे एकीकडे मुंबई असेंब्लीमध्ये ठराव होतो, दुसरीकडे महाड परिसरांमध्ये दलितांमध्ये जे जरा सुशिक्षित आहेत त्यांच्यामध्ये एक आत्मसन्मानाची भावना निर्माण होऊ लागते. आणि तिसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक सुशिक्षित तरुण, माझ्या ज्ञानाचा उपयोग मी मानवमुक्तीसाठी करीन, शोषणमुक्तीसाठी करेन या निश्चयाने उभा राहू लागतो. असा तो सगळा एक पेळ त्यावेळेस घडून आलेला आपल्याला दिसतो. ह्या महाडच्या एकूण ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावर फुलेंच्या काळापासून काही प्रभाव आपल्याला जाणवतो? होय, फुलेंचा प्रभाव म्हणजे मी ज्यांचा मगाशी उल्लेख केला
ते गोपाळबाबा वलंकर हे देखील मिलिटरीमध्ये होते, नंतर ते निवृत्त झाले होते. परंतु मिलिटरीमध्ये असतानाच पुण्याला असताना त्यांचा महात्मा फुलेंशी संबंध आला होता आणि ते महात्मा फुलेंच्या विचाराने प्रभावित झाले होते. त्या काळामध्ये म्हणजे महाड सत्याग्रहाच्या आधीची गोष्ट सांगतो, मुद्दाम मी ही पार्श्वभूमी सांगतो की ब्रिटिशांनी अस्पृश्यांना नंतर भरती बंद केली, मिलिटरीमध्ये भरती करणं बंद केलं होतं. ही 1891 सालची गोष्ट आहे. तर त्याच्या विरोधात वलंकर बाबांनी, गोपाळबाबा वलंकरांनी त्यांचं स्वतःची एक संस्था होती, अनार्य दोष परिहार मंडळ नावाची त्यांची संस्था होती. आणि त्याच्या वतीने त्यांनी जे मिलिटरीत ज्यांना नाकारलं गेलं होतं अशांच्या स्वाक्षऱ्या घेऊन, ज्याच्यामध्ये अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी त्यांची देखील त्याच्यावर सही होती आणि ते निवेदन त्यांनी ब्रिटिशांना दिलं होतं. म्हणजे त्यांचा हा जो सगळं ह्या अन्यायाच्या विरुद्धातला जो संघर्ष जो आहे हा त्यातून सुरू झाला होता आणि त्याचा प्रभाव वलंकर बाबांवर होता. आणि याच वलंकर बाबांचा प्रभाव हा त्या आसपासच्या परिसरावर म्हणजे अप्रत्यक्षपणे फुलेंचा प्रभाव जो आहे हा दिसतो. तो फुलेंचा प्रभाव याच तऱ्हेने या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि तो परिसरामध्ये एक जागृती हळूहळू व्हायला सुरुवात झाली होती. आणि विशेषतः हे जे मिलिटरीतले लोक होते त्या काळातले, त्या मिलिटरीतल्या लोकांमध्ये मिलिटरीमध्ये गेल्यामुळे जो एक त्यांनी जग बघितलं होतं, पहिल्या महायुद्धामध्ये ते जगभर ठिकठिकाणी गेले होते आणि जगातला माणूस कसा स्वाभिमानाने जगतो आहे, कसा लढतो आहे, कसा शिक्षण घेतो आहे, तर शिक्षणाची संधी त्यांना मिळाली आणि शिक्षणाच्या संधीमुळे मला वाटतं त्यांच्यामध्ये आत्मसन्मान आणि जागृती आली होती. महाडच्या त्या प्रत्यक्ष लढा जो झाला म्हणजे चौदार तळ्यावर जनसमुदायाने जाणं, बाबासाहेबांनी ते ओंजळीत पाणी घेणं आणि नंतर सगळ्यांनी त्या पाण्याला स्पर्श करणं, ते पाणी पिणं, त्या सगळ्या तो लढा संघटित होण्यामध्ये सहभाग कसा होता, कोणाकोणाचा होता आणि काय एकूण घडत होतं त्याच्या आसपास? मगाशी जो मी उल्लेख केला की मुंबईच्या असेंब्लीमध्ये जो ठराव मंजूर झाला, सिके बोले ठराव म्हणून तो इतिहासात प्रसिद्ध आहे. तर तो ठरावाची अशी अपेक्षा होती की महाराष्ट्रातल्या ज्या नगरपालिका आहेत त्यांनी तो ठराव मंजूर करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी. परंतु अनेक नगरपालिकांनी तो ठराव मंजूर केला नाही. पण महाडच्या नगरपालिकेने तो ठराव मंजूर केला 1924 साली. 23 साली मुंबईत झालं, 24 साली महाडच्या नगरपालिकेमध्ये तो ठराव मंजूर झाला. त्यावेळेस नगराध्यक्ष होते सुरबानाना टिपणीस उर्फ सुरेंद्रनाथ टिपणीस. तर त्यांनी तो ठराव मंजूर केला. हा ठराव मंजूर झाल्याचं आर बी मोरेंना त्यावेळेस जेव्हा कळलं 24 सालीच, तेव्हा 24 साली आर बी मोरेंनी पुढाकार घेऊन महाडमधले जे अस्पृश्य समाजातले लोक होते, ज्याच्यामध्ये चर्मकार समाजाचे असतील, त्याच्यामध्ये महार समाजाचे लोक होते, यांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्याला ह्या ठरावाची अंमलबजावणी करायची आणि त्यासाठी महाडमध्ये एक परिषद घ्यायला पाहिजे, बहिष्कृतांची परिषद घ्यायला पाहिजे असं त्यांनी ठरवलं. त्यावेळेस काहींनी सूचना केल्या की त्या काळात बाबासाहेब आंबेडकर हे नुकतेच शिक्षण घेऊन भारतात परतले होते आणि एक उदयाला येणारं नेतृत्व म्हणून देखील त्याच्या आधी शाहू महाराजांनी त्यांना बोलवलं होतं माणगावमध्ये आणि त्यांचा सत्कारही केला होता. आणि शाहू महाराज म्हणाले की दलितांना स्वतःचा नेता मिळाला, त्यामुळे आंबेडकरांचं नाव सगळीकडे होत होतं. तर अशा वेळेस खुद्द आर बी मोरेंचा आंबेडकरांच्या घराण्यांशी म्हणजे त्यांच्या भावांशी, मोठ्या भावांशी संबंध होता, बाळाराम आंबेडकर, आणि आंबेडकरांना देखील ते त्याच्या आधी भेटले होते. तेव्हा मग त्यांनी ठरवलं की आंबेडकरांना इथे बोलवायचं महाडमध्ये आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ती परिषद घ्यायची. तर 24 साली प्रथम आर बी मोरे आणि संभाजी तुकाराम गायकवाड हे ज्येष्ठ त्यावेळेचे एक समाजसुधारक आणि नेते होते, त्यांना घेऊन ते प्रथम मुंबईत भेटले. त्यांना भेटले त्यावेळेस त्यांच्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांसोबत महाड परिसरातलेच पोलादपूरचे राहणार जसे अनंत चित्रे, भाई चित्रे म्हणून त्यांची ओळख आहे, तर ते चित्रे तिथे होते आणि चित्रेंची देखील आर बी मोरेंची आधीपासून ओळख होती. तर त्यांनी आर बी मोरेंनी बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही यावं, तुमची अध्यक्ष म्हणून तुम्ही आलात तर आम्हाला बरं होईल म्हणून. तर तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की ऐकून घेतलं त्यांचं आणि थोडा वेळ मागून घेतला. त्यावेळेस बाबासाहेबांच्यावर ही मिटिंग झाल्यानंतर परतताना चित्रेंनी मोरेंना थांबवलं आणि बाजूच्या रूममध्ये घेऊन त्यांना विचारलं की तुमची काय तयारी आहे. तेव्हा आर बी मोरेंनी सांगितलं की आम्ही असं असं तऱ्हेने पैसा जमा करणार आहोत, निधी जमा करणार आहोत, या तऱ्हेने संघटना आम्ही उभारण्याचा प्रयत्न करतो आहे, लोकांना बोलवणार आहोत वगैरे. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं. नंतर 1925 साली बाबासाहेब आंबेडकरांनी चित्रेंनाच पाठवायचा निर्णय घेतला, परंतु भाई चित्रे काही कारणास्तव जाऊ शकले नाही. मग त्यांनी दुसरे कमलाकांत चित्रे
जे बाबासाहेबांसोबत काम करायचे त्यांना पाठवलं महाडला. आणि त्यांना महाडला पाठवल्यानंतर त्यांच्यासमोर पुन्हा एक बैठक झाली. त्या बैठकीचा सगळा रिपोर्ट वृत्तांत जे आहे हे कमलाकांत चित्रेंनी बाबासाहेबांना पुन्हा सांगितलं. आणि हा सगळं हे सुरू झालं. म्हणजे महाड सत्याग्रहाची पूर्वतयारी ही यात्रेने सुरू होत होती. आणि याच्यामध्ये आर.बी. मोरेंचा पुढाकार होता. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की त्याच दरम्यानच्या काळामध्ये कोकणातले जे विशेषतः कुलाबा जिल्ह्यातले ठाणा परिसरातले हे जे लोक थोडे शिकलेले किंवा काय मुंबईत काम करणारे लोक होते, त्यांनी मुंबईमध्ये महार समाजसेवा संघ नावाची एक संघटना स्थापन केली होती, ज्याच्यामध्ये संभाजी तुकाराम गायकवाड यांचे ते सल्लागार होते. त्यांचा मुलगा भिकाजी गायकवाड हे त्या संघाचे अध्यक्ष होते. कॉम्रेड आर.बी. मोरे हे सेक्रेटरी होते आणि केशव आढरेकर हे खजिनदार होते. तर ही महार समाजसेवा संघाचा जी संस्थेची स्थापना झाली ती एक अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. आणि ज्या महार समाजसेवा संघाने नंतर पुढचा सगळा याच्यामध्ये त्यांचा एक सहभाग राहिलेला आहे. तर त्याच्यात इतर प्रश्न असे झालेत की त्या दरम्यान महाडजवळील गोरेगाव नावाचं जे गाव आहे, ज्याच्यामध्ये नारायण एन.एम. जोशी कामगार नेते प्रसिद्ध किंवा वामन जोशी वगैरे ही सगळी मंडळी सुधारक मंडळी होती. तर त्यांनी ठरवलं होतं की आपल्या गावामध्ये आपल्या गावातलं जे तळं आहे ते बाटवायचं, तिथे पाणी प्यायचं. तर त्यासाठी त्या गावातला एक चर्मकार समाजाचा तरुण, त्याचं नाव रामचंद्र चांदोरकर, त्यांनी त्या तलावामध्ये उडी मारली. त्यांनी उडी मारल्यानंतर त्या गावातल्या सवर्णाने सनातनांनी त्या तरुणाला बेदम मारला आणि हे समाजसुधारक मंडळी काय करू शकले नाही. मग ते मुंबईला आले. चांदोरकर मुंबईला येऊन त्यांनी महार समाजसेवा संघाच्या लोकांना भेटले. त्यांना भेटल्यानंतर मग यांनी मुंबईत निर्णय घेतला की आपण मुंबईतून तिकडे जायचं. मग आर.बी. मोरे आणि बाकीचे सहकारी हे तिथे गेले, गोरेगावमध्ये गेले. त्यांनी सगळी माहिती घेतली आणि त्या घटनेचा निषेध आणि बोले ठरावाची अंमलबजावणी ही आपण आपल्या गावात तरी करूया असं म्हणून आर.बी. मोरेंनी पुढाकार घेऊन दासगाव जे त्यांचं गाव आहे त्या दासगावमधलं क्रॉफर्ड तळं आहे आणि क्रॉफर्ड विहीर आहे. तर त्या क्रॉफर्ड तळ्यावर 4 डिसेंबर 1926ला जवळपास 200-300 आसपासच्या गावातल्या लोकांना सगळ्यांना बोलवलं होतं. तिथला तहसीलदार, तिथले पोलीस अधिकारी वगैरे यांच्या उपस्थितीमध्ये 4 डिसेंबर 26ला प्रथम बोले ठरावाची अंमलबजावणी ही दासगावमध्ये झाली. ही त्याची पार्श्वभूमी आहे. ही ह्या सगळ्या घडामोडींमध्ये, प्रक्रियेमध्ये जसं आपण बघतो की सार्वजनिक पाणवठ्यावर पाण्याला स्पर्श करण्याचा, पाणी घेण्याचा हक्क अस्पृश्यांना नाकारलेला होता. म्हणजे पूर्वाश्रमीचे महार आणि दलित सगळे समुदाय. पण हा जो प्रतिकाराचा लढा आपल्याला दिसतोय तर त्याच्यामध्ये हे दलितेतर लोक पण बरेच आपल्याला दिसतात. तर याचं कारण काय आहे? नाही, याचं कारण हे आहे की म्हणजे महाडच्या सत्याग्रहामधल्या 2 संस्थांचं प्रमुख पुढाकार होता. एक महार समाजसेवा संघ आणि दुसरं बहिष्कृत हितकारिणी सभा. बहिष्कृत हितकारिणी सभा ही मुंबईमधल्या बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेली, त्याचे ते स्वतः अध्यक्ष होते. ज्या संस्थेमध्ये भाई चित्रे असतील, नंतर सेटलवाड ते होते, सीताराम शिवतरकर होते, संभाजी तुकाराम गायकवाड होते. तर बहिष्कृत हितकारिणी सभेमध्ये दलितेतरही काही लोक होते जे बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम करत होते. तर त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असल्यामुळे नंतर महाडमध्ये जेव्हा प्रत्यक्ष हे करायचा प्रयत्न केला, म्हणजे 19-20 मार्चला ही परिषद घेण्यासाठी जो पत्रव्यवहार चालू होता तो चित्रे हे सहस्रबुद्धींना पत्र लिहायचे आणि सहस्रबुद्धींकडून बाबासाहेब आंबेडकरांची तारीख मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि ती पत्र जनता या साप्ताहिकात छापूनही नंतर आलेली आहेत की आणि आंबेडकरांनी 20 मार्च ही तारीख दिली आणि त्यानंतर ते आलेले आहेत. तर हा त्यांचा सहभाग असल्यामुळे म्हणजे थोडक्यामध्ये महाडच्या सत्याग्रहामध्ये देखील आपण बघितलं पण तर चित्रे, सहस्रबुद्धे हे 2, त्याचबरोबर पुरुषोत्तम जोशी नावाचे महाडचे एक नागरिक होते आणि तुळजाराम मिठा हे 2 हे 4च माणसं त्यावेळेस त्या म्हणजे परिषदेमध्ये नॉन दलित त्याच्यातले उपस्थित त्याला होते. आणि त्या परिषदेमध्ये तो मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की लोकांनी तिथे जाऊन तळ्यावर, चित्रेनीच सांगितलं की आता आपण तळ्यावर जाऊया आणि आपण पाणी प्राशन करूया. आणि त्यांनी सगळ्यांनी पाणी प्राशन केल्यानंतर महाडमध्ये जी घटना घडली ती देखील सांगणं मला वाटतं गरजेचं आहे आजच्या घटनेला. कारण अनेकांना असं वाटतं की सत्याग्रह झाला म्हणजे सहज झाला.
तो सत्याग्रह लोकांनी पाणी प्याले. त्यानंतर तिथल्या गावातल्या सनातनी जे होते दलितेतर त्यांना त्यांनी खोट्या कंड्या पसरवल्या, खोट्या अफवा पसरवल्या की आता हा जो सगळा अस्पृश्य समाज आलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, हे आता मंदिरामध्ये घुसणार आहेत, बिरेश्वर मंदिरात घुसणार आहेत, असं अफवा पसरवली. आणि त्यानंतर जे बाहेरगावांचे सगळे लोक आले होते त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. अगदी संभाजी तुकाराम गायकवाड त्यांना देखील, त्यांचा मुलगा जो महार समाज सेवा संघाचा अध्यक्ष होता भिकाजी गायकवाड, त्यालाही बेदम मार बसला. पाना राजभोज त्यांना मार बसलेला आहे. एक कांबळे नावाचे तिथले चर्मकार समाजाचे, त्यांना बेदम मार बसला होता. तर अशी सगळी घटना ही घडलेली आहे. आणि नंतर ह्याच घटनेसंदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनंतर महाड सत्याग्रह झाल्यानंतर पहिला 20 मार्चचा, त्यानंतर त्यांनी 3 एप्रिल 1927ला बहिष्कृत भारतचा पहिला अंक काढला. आणि त्या पहिल्या अंकामध्ये ही सगळी महाडचं धर्मसंगर आणि अस्पृश्य असे 3 लेख आंबेडकरांनी लिहिले. आणि त्या लेखातून त्यांनी आव्हान केलं समाजाला आणि की पुन्हा मी महाडमध्ये जाणार आहे आणि मी ह्याचं चॅलेंज स्वीकारतो. आणि मग 25 डिसेंबरचं मनुस्मृती दहनाचा जो कार्यक्रम झालेला आहे ह्याची पार्श्वभूमी ही या तऱ्हेने झालेली आहे. आणि त्या कार्यक्रमात मग म्हणजे पहिल्यांदा असं झालं की महाडच्या दुसऱ्या परिषदेला, ज्याच्यामध्ये मनुस्मृती दहन केली, त्या परिषदेला सुरुवातीला मुंबई, ठाणे, कुलाबा आणि रत्नागिरीतले लोक होते. पण दुसऱ्या परिषदेला नाशिकहून भाऊराव गायकवाड आले. नंतर ब्राह्मणेतर समाज पक्षाचे, ब्राह्मणेतरचे नेते जेधे आणि जवळकर हे देखील तिथे महाडमध्ये आलेले. त्यांनी नंतर मराठा समाजामधल्या काही लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं. चर्मकार समाजाच्या वेगळ्या बैठका झाल्या, चर्मकार समाजाचे लोकही तिथे आले. तर हा सगळा प्रयत्न जाणीवपूर्वक नंतर केला गेला आणि त्यामुळे त्यांचा सहभाग वाढला. पण हे जे बहुजातीय सगळं सहभाग आणि त्याच्यातला सगळं एक सक्रियता आपल्याला दिसते, पण मीडिया त्यावेळेचा जो काही असेल, जी वृत्तपत्र होती, त्याच्यामध्ये त्याचे पडसाद कसे उमटलेले दिसतात आपल्याला? याबाबतीत मला सांगायचं आहे की खेदाने मला असं वाटतं की एवढी मोठी ऐतिहासिक घटना होती, परंतु टाइम्स ऑफ इंडिया आणि बॉम्बे क्रॉनिकल हे 2 इंग्रजी वर्तमानपत्रं सोडली आणि फ्री प्रेस, तर बाकीच्या मराठी पेपरांनी त्या पूर्ण घटनेला ब्लॅकआउटच केलं. साधी बातमी पण दिली नाही, केसरीनी बातमी दिली नाही. त्याचबरोबर कुलाबा समाचार नावाचं पत्र होतं जे तिथलं निघायचं, कुलाबा समाचारनी विरोधात लिहिलं. भोपटकर, पुण्यातले भालाकार भोपटकर, तर भोपटकरांनी देखील त्याच्या विरोधात टीका लिहिलं आणि की हा सगळा जातीय तणाव वाढवण्याचा प्रयत्न आहे वगैरे, असं तऱ्हेने हे सगळं झालं. आणि एवढंच नाही तर टिळकांच्या केसरीचा खूप गौरव केला जातो, पण टिळकांच्या केसरीमध्ये आंबेडकरांनी त्यावेळेस जाहिरात पाठवली होती की हा जो कार्यक्रम होणार आहे त्याची माहिती देण्यासाठी, तर ती जाहिरात देखील छापली गेलेली नाही. म्हणजे वर्तमानपत्राचा जो दृष्टिकोन होता, मला इथेच सांगायचं आहे की जातीयवाद, जातीयचं विष हे त्या काळच्या प्रसारमाध्यमात पेरलं गेलं होतं आणि त्यामुळे त्या घटनेची ऐतिहासिक दखल जेवढी घ्यायला पाहिजे तेवढी घेतली गेली नाही. मला कल्पना आहे की गांधींचा दांडी यात्रेचा जो मिठाचा सत्याग्रह आहे त्याचं ज्या तऱ्हेने आपल्या देशामध्ये कौतुक होतं, कौतुक होण्याविषयी माझं दुमत नाही आहे, ते झालंच पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यातला एक महत्त्वाची टप्पा आहे तो. त्याचबरोबर मानवमुक्तीच्या, भारतातल्या मानवमुक्तीच्या संग्रामात, लढ्यामध्ये, समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये महाड सत्याग्रहाचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे ते महत्त्व ओळखायला आपल्या देशातल्या बुद्धिजीवींना आणि इतरांना खूप वेळ लागला. ही खेदाची गोष्ट आहे. महाड सत्याग्रह हा एक महत्त्वाचा, म्हणजे एक सुरुवात आहे त्या मानवमुक्तीच्या लढ्याचा, एक पहिला तो एक आविष्कार आहे. आत्ता त्याच्याकडे वळून बघताना आपण कसं बघितलं पाहिजे? जसं सरकार त्याच्याबद्दल म्हणजे शासकीय पातळीवर त्याचं नामकरण सामाजिक सशक्तीकरण दिवस असं केलेलं आहे. तर असे जे काही सरकारी पद्धतीने त्याचं एक त्याला स्वरूप दिलं जातं, तर ती एक सरकारची पद्धत आहे, शासकीय पद्धत आहे. पण लोकांनी त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? कारण सरकारला केवळ सोपस्कार पार पाडायचा असेल, लोकांना आता सोपस्कार पार पाडायचा नाही आहे, तर लोकांनी कसं बघितलं पाहिजे त्याच्याकडे? चांगला प्रश्न आहे की सरकार जेव्हा एखादी गोष्ट कुठलीही लोकप्रिय होते, लोकांमध्ये त्याचा गवगवा होतो, त्यावेळेस मग सरकार त्या गोष्टीचा कसा फायदा घेता येईल असा प्रयत्न करतं. महाडच्या बाबतीमध्ये पण तेच झालेलं आहे. कारण महाडचं महत्त्व, महाडच्या सत्याग्रहाचं महत्त्व हे जसं वाढायला लागलं तसतसं महाडमध्ये देशभरातून
लोक 20 मार्चला जायला लागले. 25 डिसेंबर मनुस्मृती दहनाचा दिवस आहे. त्या दिवशी देखील अनेक महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून बायका ह्या जातात 25 डिसेंबरला आणि तिथे तो दिवस साजरा करतात. तर हे या दिवसाचं महत्त्व, म्हणजे पूर्वी असं होतं की महाडमधले वर्तमानपत्र साधी बातमी पण छापायची नाही, पण आता असं आहे की महाडच्या किंवा कुलाबा जिल्ह्यातले किंवा मुंबईतली वर्तमानपत्र ही त्याची दखल घ्यायला लागलेत. त्याच्यावरचे लेख असतील, त्याच्यावरचे फोटोग्राफ्स असतील, जुना इतिहास असेल, हे पुन्हा प्रकाशित करायला लागले. हे सगळं व्हायला लागल्यामुळे मग सरकारला दखल घेणं भाग पडलं. सरकार दखल अशीच घेत नाही, सरकारला दखल घेणं भाग पडलं, कारण समाज परिवर्तनाचे वारे यात्रेने वाहू लागलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्याची दखल घेणं भाग पडलेलं आहे. आणि हे केवळ महाड बाबतीत नाही, हे अगदी दादरची जी चैत्यभूमी आहे, त्या चैत्यभूमीवर ह्याच्या आधीपासून लोक यायला लागलेत, येत होते, परंतु तेव्हा कधी सरकारने दखल घेतली नाही. परंतु जेव्हा आता देशात आणि समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं महत्त्व वाढू लागलं आहे, दलितेतरांमधले अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, विचारवंत असतील, हे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनाकडे, विचारांकडे वेगळ्या तऱ्हेने पाहू लागलेत, त्यांचा अभ्यास करू लागलेत आणि त्यांचं देखील जाणं सुरू झालं, त्यानंतर मग तिथे मग सुशोभीकरण करणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, हे सरकार करू लागतं. तर सरकारचा मला असं वाटलं की याच्यातून कशी लोकांची सिंपथी मिळवता येईल, सहानुभूती मिळवता येईल, हाच प्रयत्न आहे. त्या सरकारचा याच्यामध्ये कुठलाही आंबेडकरांच्या परिवर्तनाचा विचार स्वीकारण्याची भूमिका आहे असं मला वाटत नाही. तर केवळ आंबेडकरांचं नाव, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि प्रत्येक महापुरुषाचं नाव कॅच करण्याचा प्रयत्न हे सरकार आणि जे पक्ष आहेत ते करत असतात. हा एक भाग झाला की सरकार किंवा राज्यकर्ते त्यांचा काही उद्देश असतो, त्यांच्या मतलबासाठी, मतलबापुरतं या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करतं. पण दुसरा जो भाग आहे की प्रत्यक्ष ही जी जनता आहे, चळवळ आहे, चळवळ चालवणारे लोक आहेत, त्यांनी कसं बघितलं पाहिजे की आपण सुरुवातीला बघतो की त्याचं स्वरूप हे बहुजातीय आहे, दलितेतर पण त्याच्यामध्ये सामील आहेत. केवळ सामील नाही आहेत, तर तो लढा यशस्वी व्हावा ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत, झटतायत. पुढे ही चळवळ वाढते, आंबेडकरी चळवळ म्हणून त्याला एक स्वरूप प्राप्त होतं, त्याची एक वाटचाल होते. तर ह्या आंबेडकरी चळवळीचं मग हे बहुजातीय सहभाग आणि स्वरूप आज आपल्याला का दिसत नाही, ते एक जातीय रूप त्याला का आलेलं आहे? नाही, मला याबाबत म्हणायचं असं की एकतर महाड सत्याग्रहापासून ते नंतरची जी काही लढे संघर्ष झालेले आहेत, जर आपण बघितलं की महाड सत्याग्रहानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली खोतीचा लढा झालेला आहे, शेतकऱ्यांचे संघर्ष झालेले आहेत, शेतकऱ्यांच्या परिषदा झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये नारायण नागू पाटलांसारखे एक अलिबागचे कुलाबा जिल्ह्यातले मोठे नेते, त्यांचा त्याच्यात सहभाग होता. तर हा किंवा मुंबईमध्ये शामराव परोळेकर सारखे लोक होते, चित्रे होते, ही सगळी माणसं कामगार, म्हणजे मुळामध्ये असं झालेलं आहे की आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जी आहे ही केवळ दलितांचा नेता, दलितांचा मसीहा अशीच जी इमेज पुढे केली गेली, त्याच्यामुळे काही गोष्टी घडलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यावेळच्या वेगवेगळ्या नेत्यांनी त्यांच्यासोबत मगाशी म्हटलं की चित्रे होते, परोळेकर होते, त्याच्यामध्ये नारायण नागू पाटील होते, नंतर डॉक्टर अधिकारी होते, असे वेगवेगळे लोक होते आणि वेगवेगळ्या प्रश्नावर, म्हणजे अस्पृश्यतेच्या प्रश्नात पलीकडे जाऊन कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, तर हे सगळे प्रश्न त्यांनी घेतले होते. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष, इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली होती आणि ज्या पक्षाच्या वतीने जे 12-13 आमदार निवडून आले, त्याच्यामध्ये 3 का 4 आमदार हे दलितेतर होते. परंतु ह्याची दखल, ह्याची नोंद घेतली जात नाही. आणि होतं असं की प्रत्येक लढ्यामध्ये, संघर्षामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे नेते तर असतातच, पण त्याच्याबरोबरच अनेक सहकारी असतात. महाडच्या सत्याग्रहात देखील मी मगाशी नावं घेतं लावून गेलं, याच्यामध्ये शिवराम गोपाळ जाधव, संभाजी तुकाराम गायकवाड, नंतर CN मोहिते, असे अनेक जण होते, पांडुरंग साळवी होते, पांडुरंग गायकवाड जाधव होते, अनेक जण असे होते की ज्यांचा सगळ्या याच्यामध्ये विश्राम सावरकर आहे महत्त्वाचं नाव. विश्राम सावरकर हे मिलिटरीमध्ये त्यावेळेस होते, मिलिटरीतून रजा घेऊन ते आले होते आणि ती सगळी व्यवस्था करत होते. तर ही अशी विश्राम सावरकरांसारखे अनेक लोक होते आणि त्यांना साथ मिळाली कुणाची, तर सुरबानाना टिपणींची साथ मिळाली, भाई चित्रेंची साथ मिळाली, त्यांनी देखील त्यांना सहकार्य केलं. ते लोकल होते, स्थानिक होते.
तर ह्या प्रत्येक लढ्यामध्ये अशा तऱ्हेचं मिश्र रूपात चे जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये सहभागी. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम समाजातल्या काही लोकांनी त्या काळात मदत केलेली आहे. जेव्हा ते हल्ला झाल्यानंतर आंबेडकरांना मुंबईत परत यायचं त्यासाठी वाहन नव्हतं, तेव्हा अली मियाँ काझी नावाचे महाडचे हे होते, ग्रस्त होते, त्यांनी आपली गाडी दिली आणि त्यांच्या गाडीने सुरक्षित बाबासाहेब मुंबईला आलेले. तर अनेकांचा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे असतो. परंतु आपल्या इथे एखाद्या नेत्याला जातीच्या चौकटीत बंद करायचं, मग तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असो किंवा महात्मा फुले असो, या सगळ्यांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्याचं काम होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की आज हे स्वरूप का झालेलं आहे, तर प्रयत्न समाजातल्या अनेक लोक प्रयत्न करत असतात की सगळ्या जाती वर्गातल्या लोकांना सोबत घेऊन परिवर्तनाची लढाई करावी. महाडच्या लढ्यामध्ये जसं पाण्याला स्पर्श करून आपला हक्क गाजवला गेला, तसंच तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूणच सगळ्या अस्पृश्य, दलित, मानवी समुदायाला एक खूप महत्त्वाचं असं काही मार्गदर्शन केलं आहे, काही गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या काय होत्या? म्हणजे की महाड सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी झालेला सत्याग्रह असं काही लोक म्हणतात, तर तेवढा तो नाही आहे. तर तो माणुसकीचा, स्वाभिमानाचा लढा होता. कारण बाबासाहेब खुद्द म्हणतात की मी केवळ हे केवळ पाण्यासाठी केलेला लढा नाही आहे, तर हा स्वाभिमानासाठी केलेला संघर्ष आहे, आत्मसन्मानासाठी केलेला संघर्ष आहे. आणि त्यातून ते म्हणाले की आता अस्पृश्यांनी याच्या पुढच्या काळात मृत मांस खायची गरज नाही आहे, शिळं अन्न खाऊ नका, तुम्ही स्वाभिमानाने जगा. नंतर त्यांनी महिलांनाही संदेश दिले की तुम्ही फाटकी लुगडी घालणं, इतर गलिच्छ राहणं हे सगळं सोडून द्या. चांगलं आणि ज्याला आपण म्हणू की तुमच्याकडे कोणी बोट दाखवता कामा नये अशा तऱ्हेचं तुमचं राहणं जगणं असलं पाहिजे आणि स्वाभिमान तुमचा सोडता कामा नये. आत्मसन्मान जो आहे तो तुम्ही जपला पाहिजे आणि माणुसकीचं जीणं सन्मानाने कसं जगता येईल या तऱ्हेचा संदेश त्यांनी त्या काळात दिलेले आहेत. म्हणजे हा जो त्यांचा ही जी एक प्रकारची एक दिशा आहे किंवा एक गाईडलाईन आहे, ती भारतातल्या समस्त दलितांसाठीच आहे. हो, हे केवळ त्यांनी तो संदेश जरी महाडला दिला असला तरी देखील त्यांची अपेक्षा ही सगळ्या देशातल्या अस्पृश्य वर्गांकडून होती आणि आहे. आणि मला वाटतं की तो संदेश तिकडनंच आपण बघतो की त्यानंतर ती म्हणजे महाड सत्याग्रहापासून ती धर्मांतरापर्यंत झालेली वाटचाल जी आहे ती वाटचाल त्याचाच एक परिपाक आहे, म्हणजे त्याचीच पुढचं पाऊल आहे. आणि त्या पुढच्या पावलात त्यांनी सांगितलं होतं बाबासाहेबांनी की तुम्हाला जो धर्म तुमचं माणुसकीचं जीणं देतो त्या धर्मातनं बाहेर पडा, तुम्ही स्वाभिमानाने जगा. आणि मग त्यांनी येवल्याला म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रहानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह झालेला आहे. त्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या मध्ये देखील त्यांना प्रवेश दिला गेला नाही. शेवटी त्यांनी त्या धर्मावर लाच मारायचा निर्णय घेतला आणि 13 ऑक्टोबरला येवल्यामध्ये त्यांनी मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असतो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा केली. आणि ह्याच्या मागचा हेतू हाच होता की जो धर्म आमचं माणुसकीचं जीणं नाकारतो त्या धर्मात मी का राहा. आणि मग तो धर्मांतरापर्यंतचा प्रवास त्यांचा झालेला आहे. म्हणजे आपल्या समाजाचा एक खूप मोठा असा घटक, एक खूप मोठा असा जनसमुदाय, त्याला आत्मसन्मानाने आणि ताठकण्याने उभं करण्यासाठी ही सगळी चळवळ एक आकार घेत आहे. आणि हे खूप महत्त्वाची घडामोड अशासाठी ही ठरते की तो काळ भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या जोमाने उभा राहण्याचा सुद्धा काळ आहे. एकीकडे असहकार चळवळ सुरू झालेली आहे. ते जे दशक आहे, ज्या दशकामध्ये हे महाड सत्याग्रह झाला, त्या दशकामध्ये लगेच 2-3 वर्षानंतर अजून एक महत्त्वाची घटना स्वातंत्र्य चळवळीत जी घडली, दांडी यात्रा, ज्याचा उल्लेख तुम्ही केला, नमक सत्याग्रह. ते गांधींनी दांडी यात्रा काढून आणि तो मीठ हातात घेतले आणि साम्राज्याचा खचला पाया असं त्याचं काव्यात्मक वर्णन करण्यात आलेलं आहे. नक्कीच खूप महत्त्वाची घटना होती, ब्रिटिश सत्तेला धक्का देणारी घटना होती. तर एकीकडे गांधी आपल्याला ब्रिटिश सत्तेचा जो जुलमी कायदा आहे तो तोडताना दिसता, दुसरीकडे त्याच दरम्यान त्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे जनसमुदाय, हे सगळ्या जातींचे लोक एकत्र येऊन वर्णव्यवस्थेनी, ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनी लादलेले, परंपरेने लादलेले हजारो वर्षांचे जे कायदे आहेत ते तोडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत.
पण दांडी यात्रेला जागतिक पातळीवर मानवी इतिहासामधली महत्त्वाची घटना म्हणून इतिहासात नोंद होते. महाड सत्याग्रहाची तशी नोंद आपल्याला दिसत नाही किंवा इतिहासकारांनी तशी दखल घेतलेली नाही आहे. त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण एकच दिसतं आपल्याला की या देशातल्या जे संस्कृतीचे ठेकेदार म्हणवतात सगळे जे होते आहेत, मग त्या काळातली वर्तमानपत्रं असतील, त्या काळातली शाळा विद्यापीठातलं शिक्षण असेल, या सगळ्यामध्ये हा जो मानवमुक्तीचा लढा महाडच्या रूपात उभा राहिला त्याच्याकडे त्यापर्यंत पाहिलंच नाही. आणि धर्मव्यवस्थेचा ब्राह्मणी विचारसरणीचा जो प्रभाव होता त्या प्रभावाचे हे सगळे बळी होते आणि त्यामुळे त्यांनी ह्या प्रश्नाकडे त्या तऱ्हेने म्हणजे हाच संघर्ष जर त्याच महाडच्या सत्याग्रहात जर महात्मा गांधी असते तर त्याचंही दखल वेगळ्या तऱ्हेने घेतली गेली असती. परंतु तो सत्याग्रह हा एका अस्पृश्याच्या नेत्यांनी केलेला सत्याग्रह होता, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला सत्याग्रह होता आणि त्यामुळे त्याच्याकडे आणि पुन्हा तो फरक असा आहे की महाडच्या सत्याग्रहाने दोन गोष्टी केल्या. एक तर 20 मार्चला पाणी प्राशन करण्याचा जो कार्यक्रम होता सत्याग्रह तो केलाच, त्याचबरोबर 25 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे आणि मनुस्मृती ही इथल्या धर्ममार्तंडांना अतिशय प्रिय असलेली जी गोष्ट होती काय त्याचा निषेध, त्याचं दहन हे केल्यामुळे इथले सगळे सनातनी, इथले सगळे हिंदू धर्मातले प्रवर्तक असतील किंवा समर्थक असतील त्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या, त्या सगळ्यांना त्याचा राग आला असेल आणि म्हणून त्यांनी त्या घटनेला तितकं महत्त्व, मुळामध्ये आपल्या देशामध्ये जातीय विषमताचं बीज जे आहे इतकं पेरलं, इतकं रुजलं आहे की त्या जातीय ह्याच्यातून बाहेर पडायला आपला समाज अजून तयार झालेला दिसत नाही. आजही बघतो की आजही पाण्यासाठी एखाद्या अस्पृश्याला जाळलं जातं जिवंत, त्याला मारलं जातं त्या किंवा अनेक प्रकारच्या अन्याय त्याच्यावर तोंड द्यायला लागतं. तर ही मानसिकता जी आहे जातीय मानसिकता, ही मानसिकता अजूनही कायम आहे आणि त्यामुळेच मला वाटतं की एवढ्या मोठ्या लढ्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम इथल्या प्रस्थापित वर्गाने केलेलं आहे. हे वास्तव जे आपण बघतो आजही अशा प्रकारची विदारक स्थिती आहे. तर मग हे जे दिवस आहेत, महाड सत्याग्रह असेल, मनुस्मृती दहन दिन असेल, ते प्रतिकात्मक राहू नये तर ते प्रत्यक्षात समाज बदल घडवण्यासाठी समुदायांना केवळ प्रेरित नाही तर कार्यरत करणारे, त्यांना मोटिव्ह करणारे बनावे, त्यासाठी काय केलं पाहिजे आज? मला असं वाटतं की तुम्ही आज जे करताय, आज भारतीय समाजाला हा सगळा आपल्या आजूबाजूला घडलेला जो इतिहास आहे, समाज परिवर्तनाचा जो लढा आहे, संघर्ष आहे, इतिहास आहे, हाच इतिहास माहीत नाही आहे. आणि केवळ म्हणजे दलितेतर समाजाला नाही तर दलित समुदायाला देखील, दलितांमधल्या देखील अनेक जाती उपजाती असतील, भटकविमुक्त असतील, आदिवासी असतील, यांना देखील या लढ्याची, या संघर्षाची जाणीव नाही, माहिती नाही आहे. तर मला असं वाटतं की ती माहिती या निमित्ताने, या दिवसाच्या निमित्ताने आपण करून देणं हे गरजेचं आहे आणि मला वाटतं इंडी जनरल ते काम या मुलाखती निमित्ताने करते. आणि हा संदेश आणि हा म्हणजे केवळ महाड सत्याग्रह नाही तर या देशामध्ये ज्या ज्या समाज परिवर्तनाच्या लढाया झालेल्या आहेत, संघर्ष झाले आहेत, ते संघर्ष आपण पुन्हा त्याचं स्मरण करून लोकांसमोरून तो खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण या देशातले अनेक तथाकथित अभ्यासक, चिंतक, विद्वान, स्वतः सरकारी कंपन्यांवरचे मान्यताप्राप्त विद्वान जे काही तारे तोडत असतात काय, परंतु ते खरा इतिहास ज्या तऱ्हेने पुढे आणला पाहिजे ते इतिहास सांगतच नाहीत, त्याच्याविषयी खोट्या नाट्यात गोष्टी सांगत असतात. तर आपण खरा इतिहास हा कसा लोकांसमोर जाईल हा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की एक पाऊल पुढे जाईल. बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी असं त्यांचं वर्णन करून त्यांना बंदिस्त केलं जातं एका ठराविक साच्यामध्ये, एका ठराविक प्रतिमेमध्ये. ह्याच्यामागे नक्कीच काही एक हेतू असतं, त्याच्यामागे एक सांस्कृतिक राजकारण असतं. एकीकडे हे शासकांचं, राज्यकर्त्या वर्गांचं ते डॉमिनेटिंग जे सगळी सांस्कृतिक विचारधारा आहे प्रभुत्व गाजवणारी, त्याचा काही त्याच्यात उद्देश असतो. कुठेतरी आपणसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ आमचेच आणि त्या सगळ्या गोष्टींना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रतीकाच्या रूपात जातीशी जोडून स्वतःपुरतं बंदिस्त करणं आणि त्याच्यातून
त्यांचं व्यापक जे स्वरूप आहे, त्या लढ्याचं जे व्यापक स्वरूप आहे, त्या लढ्याची जी विविधांगी स्वरूप आहे, त्याला कुंठित करणं, त्याला मारून टाकणं हा खूप आता महत्त्वाचा असा प्रश्न बनलेला आहे. तर ह्या सगळ्या प्रक्रिया, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्याच लोकांशी, आपल्याच मित्रांशी एक मैत्रीपूर्ण वैचारिक संघर्ष करावा लागणार आहे. तो संघर्ष कशा पद्धतीने केला पाहिजे? मला वाटतं या प्रश्नाकडे बघताना दोन तऱ्हेने बघण्याची गरज आहे. एक तर म्हणजे विशेषतः कुठल्याही दलित शोषित जातीवर्गातून येणारं जे नेतृत्व असतं, मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे असेल किंवा आता अलीकडे अण्णाभाऊ साठेंचे एक प्रतिमा प्रतीक म्हणून पुढे येते, तर त्या जातवर्ग समूहाला आपल्या जातीतून येणारा नेता, एखादा विचारवंत, त्याचं कौतुक असणं, त्याच्याविषयी गौरव करणं, यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. ते होणं स्वाभाविक आहे. फक्त प्रश्न असा आहे की त्या नेत्याने, त्या विचारवंताने जो व्यापक वैचारिक दृष्टिकोन दिलेला आहे, तो दृष्टिकोन आपण कसं समजून घेतो की नाही. आता आंबेडकरांच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यांनी ते म्हणाले की कष्टकऱ्यांचे, कामगारांचे दोन शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही. परंतु आपण ब्राह्मणशाहीविषयी खूप बोलतो, पण भांडवलशाहीविषयी बोलतच नाही. हा आंबेडकरांचा दृष्टिकोन होता ना, त्यांनीच सांगितलं होतं ना. पण आपण बघतो की आपण जितका ब्राह्मणशाहीवर आघात करतो तेवढाच भांडवलशाहीवर आघात करतो का? तर करत नाही. म्हणजे आपण त्याचा विचाराचा जो दृष्टिकोन जो आहे तो नीट समजून घेत नाही, आणि म्हणून मग त्यांना त्या जातीच्या चौकडीत बंदिस्त होतात. अण्णाभाऊ साठेंनी जगाबद्दल घालून गाव सांगून गेले मला भीमराव असं म्हटलं आहे. पण त्याचबरोबर ते असंही म्हणतात, धर्मांधाने अखंड जळले, धन्वंताने असेच पिळले. म्हणजे धर्मांध आणि धन्वंत दोघांविषयी बोलत आहेत, परंतु आपण धर्मांधांविषयी बोलत असतो फक्त. तर मला असं वाटलं की आणि याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की त्या जातीवर्गातल्या समूहांनी त्यांचं जयंती साजरी करणं, त्यांचे अभिवादन सभा घेणं हे स्वाभाविक आहेत. पण त्याचबरोबर जो उर्वरित स्वतःला प्रगतिशील म्हणवणारा समाज आहे किंवा पक्ष संघटना आहेत, त्यांची देखील जबाबदारी येते, त्यांचं देखील काम आहे. आंबेडकर जयंती साजरी करणं, अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करणं, की त्यांचा स्मृतिदिन साजरा करणं किंवा महात्मा फुलेंचा स्मृतिदिन साजरा करणं, ही केवळ महात्मा फुलेंच्या जातबंधूंची किंवा आंबेडकर जातबंधूंची जबाबदारी नाही आहे. तर ती आपणही किती करतो हा देखील प्रश्न आहे. जर या देशातल्या पुरोगामी चळवळीने, या देशातल्या प्रगतिशील चळवळीने जर या गोष्टी सुरू केल्या, तर मला असं वाटतं की हे जे दरी जी झालेली आहे, आणि केवळ एक नेता शिवाजी महाराज असतील किंवा आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील किंवा महात्मा फुले असतील, ते जातीमध्येच राहतील. तर हा संवाद दोन्हीकडनं होण्याची गरज आहे, आणि तो जर मला वाटतं आपण करू शकलो तरच आपण त्यांना जातीच्या चौकटीतून बाहेर काढू. कॉम्रेड सुबोध मोरे, आज तुम्ही इंडी जर्नलच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप महत्त्वाची माहिती आमच्याबरोबर, दर्शकांबरोबर शेअर केलीत. महाड मुक्तीसंग्राम, महाड सत्याग्रह, चौदार तळ्याचा लढा या संदर्भामध्ये महत्त्वाचे ऐतिहासिक तथ्य, महत्त्वाचे फॅक्ट्स तुम्ही पुढे आणलेत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आजच्या चर्चेमध्ये महाड सत्याग्रह आणि दांडी यात्रा अशा दोन घटनांचा उल्लेख आलेला आहे. 30च्या दशकातल्या ह्या घटना ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाच्या आहेतच. दांडी यात्रेमध्ये मिठाचा कायदा तोडून त्या लढ्याला गांधींनी यशस्वी केलं. एक प्रकारे ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली आणि त्या लढ्याची उद्दिष्टपूर्ती झाली. पण 1927ला महाडला जो लढा झाला ती सुरुवात होती. त्या लढ्याची उद्दिष्टपूर्ती अजूनही झालेली नाही. ठराव मुंबई असेंब्लीने केलेला होता. महाड नगरपालिकेने त्या ठरावाची अंमलबजावणी करायचा प्रयत्न केला, पण ते करू शकलेले नव्हते. त्यासाठी लोकांना स्वतः पुढे यावं लागलं, उभं राहावं लागलं, लढावं लागलं. त्यानंतर सुद्धा त्या चौदार तळ्याचं शुद्धीकरण, गोमूत्र, शेण इत्यादी गोष्टींचा वापर करून करण्यात आला. पुढे हे प्रकरण मुंबई हायकोर्टामध्ये गेलं. 10 वर्ष तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लढा द्यावा लागला आणि 10 वर्षानंतर मुंबई हायकोर्टाचा निर्णय झाला. आणि भारतीय राज्यघटना 1950ला स्थापन झाल्यानंतर
मग त्याला एक संविधानिक आणि घटनात्मक रूप आलं, कायद्याचं रूप आलं. परंतु त्या लढ्याची उद्दिष्टपूर्ती झालेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आजही पाण्याला स्पर्श केला म्हणून लोकांना मारलं जातं, जिवंत जाळलं जातं. अनेक प्रकारचे भेद, विषमता आपल्या समाजामध्ये आहेत. महाडचा लढा संपलेला नाही, त्याची उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. त्या लढ्यासाठी आपल्याला सर्व लोकशाही तत्वांना, लोकशाही विचारधारेच्या जनसमुदायांना, घटकांना, संघटनांना एकत्र येऊन पुढे जावं लागणार आहे, लढावं लागणार आहे. धन्यवाद.